जय गुरुदेव. बोल बोले प्रेम प्रीती, अमृताशी परे सर म्हणती. ऐके तो आनंदे चित्ती, सद्भाव उठे मनी तया. या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून जे साधक परमेश्वराला, सद्गुरुनाथाला सर्वस्वी समर्पित होतात, त्यांचा स्वभाव हा परमेश्वरासारखाच होतो. त्यांचे चलणे, बोलणे, प्रत्येक क्रिया ही जगाच्या कल्याणासाठी असते. त्यांच्या दृष्टीमध्ये समता असते, कारण ते आपल्या हृदयातील परमात्माच विश्वरूपात नटला आहे असा त्यांचा उच्च भाव असतो. त्यांच्या दृष्टीत सज्जन, चोर, शत्रू, मित्र, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, लहान मोठा असा भेद नसतो. ते सर्वांमध्ये एका परमात्म्याचं स्वरूप पाहतात आणि त्याच्यासोबत व्यवहार करतात. मग त्यांची वाणी कशी असते या ओवीतून सांगतात. बोल बोले प्रेम प्रीती, ते सर्वाशी प्रेमानं बोलतात. याचा अनुभव आपण आपल्या गुरु माऊली कडून घेतला आहे. आपण कधी मठात दर्शनाला जाऊन आप्पाच्या चरणाजवळ शांत बसलेले असताना आपण पाहतो, लहानातला लहान आप्पापेक्षा वयानं कितीही लहान माणूस आला तर आप्पा कधीच आरोतुरो बोलायचे नाहीत. या, कधी आलात, बसा, तुमच्या काय अडचणी आहेत असं प्रेमानं विचारायचे. त्यावेळेस ते माणसं आप्पाला आपल्या जीवनातल्या व्यथा सांगायचे. मग आप्पा प्रेमानं त्यांना उपदेश करायचे. आलिया संकट नाम घेई नीलकंठ, कसलंही संकट आलं तर तुम्ही शिवाय नमा भगवंताचं नाम घ्या. बोल बोले प्रेम प्रीती, अमृताशी परे सर म्हणती. त्या ऐकणाऱ्या भक्तांना आप्पाचं बोलणं अमृतापेक्षाही श्रेष्ठ वाटायचं आणि ते भक्ताच्या चित्तामधलं दुःख दूर व्हायचं आणि चित्त आनंदी व्हायचं. आणि त्यांच्या मनातला जे विकार असायचे, दुःखाचं कारण आपल्या मनातला विकार आहे, दोष आहेत, आपल्या अवास्तविक इच्छा आहेत, हे ज्यावेळेस कळायचं त्यावेळेस खरंच आप्पा आमचं चुकत होतं. सर्व करता करविता भगवंतच आहे. या तुमच्या उपदेशाप्रमाणे आम्ही राहण्यामध्येच आमचं कल्याण आहे असा सद्भाव त्या भक्ताच्या अंतःकरणात प्रकट व्हायचा. या ओवीला समजून घेण्यासाठी आपण अण्णा बसवण्णा यांच्या जीवनातील एक प्रसंग पाहू. अण्णा बसवण्णा कल्याण राज्याचे प्रधानमंत्री होते. एकदा ते महालात झोपलेले असताना मध्यरात्री एक चोर येतो आणि त्यांची पत्नी निलांबिकेच्या गळ्यातील रत्नाचा हार हिसकावून चोरी करतो. त्यावेळेस माता निलांबिकेला जाग येते आणि चोर चोर म्हणून ओरडू लागते. त्या महालाचे पहारेकरी त्या चोराला पकडतात आणि अण्णा बसवण्णा समोर घेऊन येतात. त्यावेळेस तो चोर लट 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 कापू लागतो. थरथर तर त्याचं अंग कापत होतं. त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. अंग घामानं चिंब झालेलं होतं. त्यावेळेस बसवांना प्रेमपूर्ण दृष्टी टाकतात आणि बंधू तुम्ही घाबरू नका,
सेवकांना सांगतात, सोडा यांना. बंधू, तुमचं नाव काय? तो चोर सांगतो, रामांना. त्यावेळेस आपल्या पत्नीला सांगतात, निलांबिके, तुझ्यापेक्षा दागिन्याची जास्त गरज या रामांनाला आहे आणि तू तुझे सगळे दागिने या रामांनाला आणून दे. निलंबिका कपाटाकडे गेली आणि सगळे दागिने घेऊन ती बसवांना जवळ आली. बसवांना पुढे विचारतात, रामांना, तुम्ही घाबरू नका. रामांनाच्या मनात भीती होती, प्रधानमंत्र्याच्या घरी चोरी केलेली आहे, आता मला मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार आहे. त्यावेळेस बसवांना संत होते. बसवांना सर्वामध्ये ईश्वर पाहायचे आणि ते रामांनाला म्हणू लागले, रामांना, चोरी करण्याची तुम्हाला का आवश्यकता पडली? त्यावेळेस रामांना सांगू लागला, अण्णा बसवांना, मी शेतकरी आहे. माझ्याकडे 2 बैल होते. एक बैल आजारी पडून मेला आणि पाऊस पाणी वेळेवर पडत नाही. लेकरं बाळ उपाशी मरत आहेत. माझ्या पुढे एकच पर्याय होता बसवांना, एकतर आत्महत्या करावी किंवा चोरी करावी. काल महालातून राणी साहेब बाहेर जाताना त्यांच्या गळ्यातले दागिने पाहिले आणि चोरी करण्याचा मोह झाला. त्यावेळेस बसवांना म्हणतात, निलांबिकेने आणलेला दागिन्याचा डब्बा देतात. रामांना हा दागिन्याचा डब्बा घेऊन जावा. त्यावेळेस रामांनाच्या डोळ्यातून आनंदात अश्रू वाहू लागतात. त्या महात्म्याच्या घरी मी चोरी केली, मला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याऐवजी हा महात्मा मला दागिन्याचा डब्बा देत आहे. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले आणि ते बसवांनाचे पाय धरले त्यांनी. बसवांना, मी तुम्हाला शरण आलो आहे, मला माफ करा बसवांना, मला तुम्ही उपदेश द्या, त्याच्याप्रमाणे मी वागतो. त्यावेळेस रामांनाला बसवांनांनी सांगितलं, रामांना, तुम्ही हे बैल घेण्यासाठी पैसे घ्या आणि बैल घ्या, गळ्यात इष्टलिंग बांधला. तुमचं शरीर हे देवालय आहे, तुमचे पाय हे देवळाचे खांब आहे, तुमचं मस्तक हे देवळाचं शिखर आहे आणि तुमच्या गळ्यातला लिंग हाच तुमचा देव आहे. तुम्ही सकाळी स्नान करा, इष्टलिंग पूजा करा आणि दिवसभर शेतामध्ये परिश्रम करा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. दोन्ही हाताने तू परिश्रम करी, सर्वा लागी मिळावया भाकरी. मुळी गे मारय्या राजा सुनी थोर, त्याने परिश्रम केले भरपूर. जो कायक करील तयाला तारील माझा कुडल संगम देव. काय कवे कैलास हा सिद्धांत सांगितला. तुम्ही श्रम करा, मेहनत करा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. रामांना, तुम्ही 2-2 तास जर मंदिरात जाऊन पूजा करत असाल तर तुमच्या शेतातले काम कसं होतील? तुमचं देहच आता देवालय झाला आहे. सकाळी एकदा लिंग पूजा करा आणि दिवसभर शेतात मेहनत करा. घामानं तुमचं इष्टलिंग ज्यावेळेस भिजल त्यावेळेस त्या इष्टलिंगाचा खरा अभिषेक होईल. असं तत्वज्ञान, जीवनाचं वास्तव रामांनाला सांगितलं आणि त्याला पाठवून दिलं. बोल बोले प्रेम प्रीती. प्रेमानं चोरामध्येही परमेश्वराचं स्वरूप सांगितलं आणि त्याला प्रेमाची भाषा वापरली. ती ऐकून त्याला अमृतापेक्षाही श्रेष्ठ वाटलं बसवांनाचं वचन आणि त्याच्या चित्तात सद्भाव निर्माण झाला. असे संताचं वचन असतं. हेच माऊली या ओवीतून सांगतात. ओम शांती शांती शांती.